तीन गाणी उरलेली आहे. तीन गाण्यांनंतर निकाल आणि त्यानंतर प्राथमिक फेरी संपणार आहे. ही तीन गाणी आपण ऐकूया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शमिका भिडेचं. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. कडकडुनी तू मिठी मारता बाळे, बालपण आले आले घुमवित घुंगुर वाळे. आठवले सारे सारे गहिवरले डोळे, आठवले सारे सारे गहिवरले डोळे. कडमाईचे तुला सांगती जा, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. छान झालं गाणं. थँक्यू. आर यू हॅपी विथ युअर परफॉर्मन्स? मागच्यापेक्षा चांगलं झालं. आता कुणापासून आपण स्टार्ट करूया? वैशालीताई. वैशालीताई चलो. ती स्वतःची जज छान आहे, पण शी जजेस हरसेल्फ व्हेरी वेल. या छान गायलीस तू. पहिल्यापेक्षा तुझं गाणं जास्त कॉन्फिडंट होतं. थँक्यू. फक्त अजून एक्सप्रेशन आले असते असं मला वाटलं. थोडी आणखीन आर्तता ती परत मी हेच म्हणेन की वयापरत्वे ती येईल तुमच्यात. त्यामुळे तुझ्या वयाला अनुरूप तू छान गायलीस. व्हेरी गुड. थँक्यू. अजित. सर्वप्रथम तुझे आभार मानेन की हे गाणं तू गायलीस. जसं आपल्याकडे बाबूजी गदिमा, श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर अशा महान जोड्या आहेत संगीतात. त्यापैकी एक म्हणजे पी सावळाराम आणि वसंत प्रभू, अतिशय महान जोडी ज्यांनी एकाहून एक अजरामर गाणी दिली आहेत. गाणं छान गायलीस तू आणि आम्हाला ऐकतानाही मजा आली खूप. थँक्यू. आधीच्या गाण्यापेक्षा तुझं हे गाणं नक्कीच बेटर वाटलं. तू स्वतःची कॉम्पिटिशन चांगली केलीस. तुमच्यामधला जो इनोसन्स आहे तो तुम्ही जपा अजून पुढची 20-25 वर्ष. ही अतिशय छान गोष्ट अजितनी काल सांगितली. तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगला माणूस, आपण म्हणतो चांगला गायक, चांगला संगीतकार होण्याच्या आधी एक चांगला माणूस होणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर का तुम्ही चांगले माणूस असाल ना तर तुमचं गाणं देखील लोकांना आवडतं. तर ते चांगलं माणूस होण्याकडे मात्र तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. त्याबद्दलच्या टिप्स मात्र मी काय देऊ शकत नाही. इन शॉर्ट तू खूप छान गायलीस. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. यानंतर एक मस्त गाणं घेऊन आपल्या समोर पुन्हा एकदा येतोय आदित्य आपटे. सांगा मुकुंद गुणी हा पाहिला, सांगा मुकुंद कुणी 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 हा पाहिला. हो हो
वनमाळी हो. कसे होतो आम्ही विषय विकारी, कसे होतो आम्ही विषय विकारी. टाकून गेला तो गिरधारी, टाकून गेला तो गिरधारी. कुठे गुंतून बाई हा राहिला, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. सांगा कुणी हा पाहिला. छान झाला आदित्य. ओव्हरऑल परफॉर्मन्स तुझा एक कसा एक अप म्हणतो ना असा होता परफॉर्मन्स. मध्ये एक थोडासा गडबड झाली, काहीतरी कन्फ्युजन झालं ना थोडंसं, पण काही प्रॉब्लेम नाही. अदरवाईज आय थिंक ओव्हरऑल परफॉर्मन्स वॉज व्हेरी नाईस. पण आपण आता परीक्षकांना विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे. आदित्या, थँक्यू, आभार की तू माझ्या आवडीचं गाणं निवडलंस. ज्यावेळेला तू सुरू केलंस त्याच वेळेला असं झालं मला. पण नंतर गाणं जे झालं जरासं मी म्हणेन सपक झालं जरासं. म्हणजे आमच्या कोल्हापूरला म्हणतात ना, स्टॉक नसलेला पांढरा रस्सा झाला तो. म्हणजे कसं की त्यात फोर्स जो पाहिजे ना तो फोर्स नाही आला. जरासं ओपननेस, तुझा आवाज छान आहे ना तुझा, त्याच्यात ओपन गायला पाहिजे होता अजून जरा. हे एक गोष्ट. आणि नंतर शेवटची जी तानबीन जी काय होती ती तर संपूर्ण गडबडच झाली म्हणजे त्याच्यात, नाही का. हे दुसरं तिसरं काही नसून आपण फास्ट गाणं गाणार आहे म्हणून आपण ज्यावेळेला एक्सायटेड होतो त्यावेळेला अशा गोष्टी होतात. अनेकदा असं होतं की गाणं गाताना आम्हाला ही स्टेजवरती की आपल्या आवडीची एक जागा असते गाण्यातली, किंवा आपल्याला माहीत असते की आपल्या गळ्यातून सॉलिड येते, आणि ती जागा जेव्हा जवळजवळ येते तेव्हा आपण जास्त की आता मारतोच. आणि त्या एक्साइटमेंटमध्ये अनेकदा ती जागा घसरते किंवा थोडं तालाला. मला आत्ता ऐकतानाही असं एक दोनदा वाटलं की तू नेमक्या जेव्हा जागा किंवा अशा हे होत्या तेव्हा तालाला थोडासा पुढे पुढे जात होतास. तर ते तसं न होऊ देता आपण अतिशय, जरी गाणं अगदी पेपी आणि परफॉर्मन्स असलं तरी डोकं आपण शांत ठेवून अनेकदा गावं लागतं स्टेजवरती. पण बाकी छान गायलास. गळ्याला फिरत आहे पण त्याच्यावर थोडा कंट्रोल मिळवला पाहिजे. तुझ्या गाण्यात बरेच फॅक्टर होते, इन्स्ट्रुमेंट्स आणि कोरस. तर दोघांना बॅलन्स करून स्वतःचा परफॉर्मन्स कसा टिकवून ठेवायचा, हे अशा स्टेजवर गाणं कठीण आहे. तू पहिला परफॉर्मन्स इतका उत्कृष्ट दिलायस, इतका टू द पॉईंट दिलायस की तुझ्याकडनं अपेक्षा वाढल्या ह्या गाण्यात. हां, तर त्या अपेक्षांना 100% नाही, थोडासा कमी पडलास, पण तरीही ते कमी पण लक्षात घेऊन सुद्धा तू छान गायलायस. मला आवडला तुझा परफॉर्मन्स, खूप छान. थँक्यू. वैशालींनी ध दिलाय, अवधूत दादांनी प दिलाय. ऑल द बेस्ट आदित्य. यानंतर आजच्या स्पर्धेचं आणि प्राथमिक फेरीचं शेवटचं गाणं घेऊन आपल्या समोर येते शाल्मली सुकटणकर. हे गावलंय न्यारहित थंडगार वर याला गरम शिणगार सोसना, याला गरम शिणगार सोसना. ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हा गोरा, हित शाहीर लेखनी पोचना, हित शाहीर लेखनी पोचना. हित वरण भाताची गोडीर, नको फुकट छेडा छेडीर. अरे सोंगा ढोंगाचा बाजार हितला, सासूद घालतोय यारी मिरी. अन सारो वरपती रसा बुरकती, घरात पोरी अन बाहेर नरी. अग चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? कोण? वय वय कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नवी. आवदाची बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. आवदाची बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. आवदाची बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव.
मस्त एक्सप्रेशन होते तुझ्या आवाजात खरंच. नव्हतीच रन हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं, बांधावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी, आरलाच मोड्या हलक्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नवं, आरलाच मोड्या हलक्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नवं. आवताची बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नवं, आवताची बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नवं. किती मार्क दिले? फॅन्टॅस्टिक. आता वरचा सुपर. मग आता आपण परीक्षकांना विचारूया आणि आपण वैशालीताईपासून सुरुवात करूया. अवधूत, मला एका गोष्टीसाठी मदत कर. मला ना शिट्टी वाजवायची, मला येत नाही. मी ऍक्शन करते, तू वाजव. कळलं रिॲक्शन? थँक्यू. या गाण्याला जी रिॲक्शन अपेक्षित होती ना ती ही आहे, कारण इतकं कचकचित गायलीस तू, कचकचितच गायलीस. Thank you. हा, रल्लाज मोड्या, क्या बात आहे. मला खूप मजा आली तुझं गाणं थँक्यू. ऐकून. आणि खरं तर तुझं पहिलं गाणं ऐकल्यावर मला वाटलंच नव्हतं की तू ह्या स्टाईलनेही गाऊ शकशील. व्हेरी गुड शाल्मली, आय एम व्हेरी हॅपी. अजित, हे आत्ताचं तुझं गाणं हे या एपिसोडमधला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आहे. थँक्यू. आणि इथे बसून म्हणजे आम्हाला तिघांनाही तीच गंमत वाटत होती की 40, 50, 60 वर्षापूर्वीचं गाणं शाळेतली मुलं गातायत, शाळेतली मुलं कोरस देतात आणि शाळेतली मुलं नाचतायत वर त्या गाण्यावरती. हे बघून खूप खूप गंमत वाटली आणि खूप बरं वाटलं. म्हणजे त्यामुळे ऑल द बेस्ट. खूप खूप छान गायलीस तू. थँक्यू. अवधूत, माझ्याकडे शब्द नाहीत. काय बोलणार म्हणजे उगाच काहीतरी म्हणणार की तुझे सूर चांगले आहेत, तुझं काही नाही. ताई, तू आलीस, तू पाहिलंस आणि तू जिंकलंस. थँक्यू. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन Thank शाल्मली, you. and wish you all the best. तेरा हृदय मेरा हृदय एक बात कह रहा है, चल साथ कह रहा है.